आज आम्ही आलेलो आहोत नेचर्स वॉक वाळकेश्वरला. से हॅलो टू एव्हरीवन. हॅलो. जशी मी आमच्या गेटच्या बाहेर निघाली तर ह्यानी मला असं केलं. ह्याचा अर्थ की फक्त वॉकला जायचं आहे तर एवढी का तयार झाली. हा माझ्यावरती जळतो की मी एवढी तयार होते म्हणून. हे बघा. फिर से है इसका हेलमेट. हे बघ किती डीप आहे. खाली आहे बघ एवढं. मस्त असं चारी बाजूनी नेचर आहे आणि आपण त्याच्यामधून चालायचं असं. हेल्मेटवाले माणूस तिथे चालत आहेत. खूप असं मस्त वाटत आहे चालायला. जर थंडी असेल तर खूपच छान वाटेल आणि सकाळी तर खूप सुंदर वाटेल चालायला. गार वारा येईल. एकही पक्षी अजूनही दिसलेला नाही आहे पण त्याचे सगळे बोर्ड्स तर लावलेले आहेत. लेट्स सी पुढे काय दिसलं तर शूट करीन. वरती हे हँगिंग गार्डन आहे आणि खाली मला वाटतं चौपाटी आहे. त्याचा व्ह्यू असेल पुढे गेल्यावर. काय हे वालं. ओके. मला काही कळत नाही. हे पानं बघायची आणि तुम्ही ओळखा ते. अरे हा हेच आहे वाटतं. हे आहे गुळाचं झाड. इतना सुंदर है ये दृश्य. वाव. मुंबईत असं काही पहिलं बघितलंय. सप्त पर्णी. ती बघ ना. ती बघ ना. ती थोडी आहे. ती काय तीच आहे. मग काय वेगळी आहे. आता ते लोक बोलत होते तीच आहे रे. बाकी बघ कुठेच नाहीये. थोडीशी एक झलक की काय असेल पुढे. किती मोठा आहे हा. या हेल्मेटवाल्या माणसाला काहीच माहिती नाहीये. व्हॉट असेल उगचच. शी 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 शी. मी बघणारच नाही या साईडला. वाव. देखो जरा देखो ना. आज आमचं नाव भेटलेलं आहे लग्नानंतरचं. परेश आणि धनश्रीचं कॉम्बिनेशन. धनेश. धनेश आहे. मग हा बघ हा धनेश आहे. चल रे. त्याचं नाव म्हणजे तो पक्षीचं हे असेल. काय बोलतात त्याला. आपल्या बाळाचं नाव देऊ शकतो. शी ठेवायचंय गणेश. धनेश गणेश मला हे नाव नाही ठेवायचंय. दिस मॅन इज लुकिंग फॉर ॲनिमल्स. रेप्टाइल्स बिप्टाइल्स बघतोय. काही एवढा मी एवढं चालत आलोय पण ह्याचं लक्ष काय तरी वेगळं शोधण्यामध्ये आहे.
आणि नेहमीप्रमाणे परेश तुझं ते किमती सामान दाखव. ह्याचं हे किमती सामान आयुष्यातलं. आपट्याची पानं आहेत. शेंगा दिसता शेंगा काही शेकटाच्या शेंगा आहेत त्या. हे बघा सगळं काही झिरो नॉलेज असलेले लोक आम्ही आलेलो आहोत ते बघायला. दरी दरी दरी. तू आहेस ना नवीन घेऊन द्यायला. हे मला जरा चांगला पाठ वाटतोय. जरा हा पूर्ण कव्हर आहे. ह्याचं नाव नाही दिले. आयफोन द्यायचा तर हे मला याच्यात व्हिडिओ काढायला लावतोय. जो आयफोन तो व्ह्यू मस्त आहे. खाली रहदारी आहे. आबिल जिथे तू घर घेणार आहेस. हे बघ ते परत आल्या. बोलते शेंगा काय ते रे उकडवून खातात रे. ते मी बघितलंय. पावसात अलाउड नाही आहे ते वाटतं मला. आताच मला एक नवीन गोष्ट कळलेली आहे की पोपटाचा आवाज कसा असतो सांग. ह्यानी मला सांगितलं त्याच्या ऑफिसच्या इकडे खिडकीमध्ये वायरीवरती भरपूर असे पोपट येतात आणि ते क्वॅक क्वॅक करत भावना ते समजून घ्या आता. चलो आता आम्ही निघालो आहे परत जिथून आलो तिकडून जातोय आता. 1 तास पण इथे खूप आहे. सगळे इकडे लिहिलेले बोर्ड वाचा आणि बघा. हेल्मेटवाले बुवा एवढा तुम्ही व्लॉग बघितला पण मी अजूनही तुम्हा लोकांना विश नाही केलं. तसं पण माझ्या विशचं काही घेणं देणं नाही आहे. पण सगळ्यांना हॅपी न्यू इयर माझ्या आणि माझ्या हेल्मेटवाल्या पतीकडनं. से हॅपी न्यू इयर. त्याने अजून मलाही विश केलेलं नाही आहे. सो नाही केलेलं आहे. असं मेसेज कोणीही करेल. बायकोला कोण मेसेज करतं पण मी त्याचा रिप्लाय दिलेला नाही आहे कारण त्यांनी मेसेज केलेला आहे. तर बघा व्लॉग आणि तुम्ही पण या इकडे. ज्या लोकांना पानं फुलं झाड झुड या गोष्टींबद्दल माहिती आहे त्यांच्यासाठी ही प्लेस खूप चांगली आहे बघण्यासाठी. तर जे माझ्यासारखे झिरो नॉलेजवाले आहेत ते येतील, फोटो काढतील आणि निघून जातील. सो बघा तुम्हाला कसं वाटतंय. प्लॅन करा आणि या.
टिल देन स्टे ट्यून. बाय बाय. हे एक अशी दगडी भिंत. आम्ही खंडोबा मंदिरच्या इकडे चाललेलो आहोत. देवदर्शन एक झालेलं आहे आमचं. तिकडेच बाजूला बाहेर आल्यावरती एक दत्त मंदिर होतं. छोटंसं होतं पण सुंदर होतं. मस्त दत्तांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही खंडोबा मंदिरकडे चाललेलो आहोत. बघूया तिकडे व्हिडिओ काढायला दिला तर ठीक, नाही तर नाही लागतो. Here comes the खंडोबा मंदिर. गर्दी आहे? नाही. चल. नेक्स्ट स्टॉप इज कांदेवाडी मठ. चला तर बघूया कांदेवाडी मठ. ग्रेट प्लेट. हाय कर ना.